नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये अर्थात तुम्हाला थंबनेलवरूनच कळालं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत. तर खूप सुंदर आणि महत्त्वाची अशी माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले की मी मोठी कोणी तत्त्वज्ञानी नाही आहे की मी तुम्हाला काहीतरी काही सांगेन आणि तुम्ही ते केलंच पाहिजे. शेवटी तुमची इच्छा, तुमचं मत, तुमचा स्वभाव, प्रत्येकाचं वेगळं मत असतं. फक्त मी ह्या गोष्टीविषयी स्वामींची सेवा आणि मांसाहार याविषयी माझं मत किंवा आजपर्यंत जे काही अध्यात्म वाचले, समजून घेतले, केंद्रात जे काही ऐकले, गुरुमाऊलींच्या हितगुजामधून ज्या काही गोष्टी मी स्वतः अंमलात आणते किंवा ज्या गोष्टी मी पाळते आणि ज्या योग्य गोष्टी आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. नाहीतर मी असं सांगितलं आहे नाही तुम्ही ते केलंच पाहिजे असं नाही. शेवटी तुमची इच्छा, तुमचं मत हे सगळ्यात पहिले मी क्लिअर करते विषयाला सुरुवात करण्यापूर्वी. तर तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स येतात की रोज एकतरी असे कमेंट्स असतेच की ताई मांसाहाराच्या रिलेटेड एकतरी कमेंट्स असतेच. तर ताई मांसाहार स्वामींची सेवा करून मांसाहार केला तर चालतो का, किंवा स्वामींची सेवा करतोय मग घरात आणतात खातात मग ते चालतं का, मग घरात आमच्या मांसाहार करतात मग घरात स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे तर ते चालतं का, मग स्वामींचा सेवा आम्हाला करायची इच्छा आहे मग मांसाहार कसा सोडावा, आणि ज्या दिवशी घरात मांसाहार आहे त्या दिवशी सेवा कशी करावी, मग त्या दिवशी जर खंड पडला तर ती सेवा कशी भरून काढावी, याबाबत अनेक खूप सारे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचे उत्तर मी आज तुमच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले, मांसाहार करावा का, स्वामींची सेवा करत असताना मांसाहार करावा का? तर माझं असं स्पष्ट मत आहे किंवा माझं म्हणण्यापेक्षा गुरुमाऊलींच्या हितगुजामधून आणि स्वामींचं जे काही आजपर्यंत स्वामी ज्याच्या विरोधात होते बघा, मांसाहार अर्थात एखाद्याचा जीव घेऊन, एखाद्या प्राण्याचा, एखाद्या सजीवाचा जीव घेऊन तुम्ही ते भक्षण करत खात असता किंवा ते प्राशन करत असता किंवा खात असता, तर त्या प्राण्याचा किंवा त्या पक्षाचा जे काही तुम्ही खाताय ते त्याचा तळतळाट तुम्हाला लागत असतो. एखाद्या जीवाला मारून तुम्ही जर ती गोष्ट किंवा तो पदार्थ तुम्ही खात असाल तर त्याच्यासारखं मोठं पाप नाही. लक्षात घ्या, तो सुद्धा एक जीव आहे, त्यालासुद्धा वेदना आहेत, त्यालासुद्धा भाव आहे, त्यालासुद्धा जगायचं आहे. आणि शेवटी त्याला मारून जर तुम्ही ते खात असाल, तुम्ही 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि विचार करून बघा. एखाद्याचा जीव घेऊन आपल्या अंगाला जर खरचटलं एखाद्या वेळेस किंवा एखाद्या आपल्याला चाकू लागला किंवा एखाद्या वेळेस भाजलं आपल्याला किंवा सुरी लागली किंवा विळती, आपण कांदा वगैरे चिरत असतो, विळती कापली तर नुसतं साधं जरी खरचटलं, आपल्याला चिरलं तरी आपल्याला किती वेदना होतात लक्षात घ्या. आणि जर त्या जीवाला जर तुम्ही पूर्णपणे मारून जर तुम्ही खात असाल तर तो किती माणूस भयंकर असेल किंवा ती व्यक्ती किती आता अर्थात सगळेच शाकाहारी असतात ना असं नाही, बरेच लोक मांसाहार करतात आणि खातात देखील. स्वामींची सेवा करून देखील लोक खातात. मी असं म्हणत नाही की ती स्वामींची सेवा करताय तुम्ही खाऊ नका. मी पहिल्यांदाच क्लिअर केले की तुमचं मत, तुमचा स्वभाव, शेवटी तुमची इच्छा, जे काही माझं मत आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जे काही योग्य मला वाटतं तेच तुमच्यासोबत शेअर करते. मग तो जीव जर मारून तुम्ही खात असाल तर शेवटी कुठेतरी तो तळतळाट तुम्हाला लागतोच. आणि महाराज याच्या विरोधात आहेत, लक्षात घ्या. महाराजांनी नेहमी सांगितले की प्राण्यांना, पशुपक्ष्यांना जीव लावा किंवा त्यांच्यावर प्रेम करा, ना की त्यांना मारा किंवा त्यांचा जीव घ्या, असं महाराजांची शिकवण नाही आहे, लक्षात घ्या. आणि जो व्यक्ती मांसाहार करतो तो अतिशय चिडका व्यक्ती असतो किंवा रागीट व्यक्ती असतो, हट्टी तापट व्यक्ती असतो, लक्षात घ्या. कारण मांसाहार हा तामसिक पदार्थ होतो किंवा तो पदार्थ करत असताना ज्यामध्ये कांदा लसूण वापरला जातो, बरेच असे पदार्थ वापरले जातात की त्यामुळे तो व्यक्ती जो आहे तो खूप चिडचिडा होतो. आणि जेवढं जास्त तुम्ही मांसाहार कराल तेवढे तुमच्या अंगात किंवा तुमचा स्वभाव चिडचिडा होत जातो, तुम्ही तापट होत जातात, रागीट हट्टी होता. हे लक्षात घ्या. म्हणून जो व्यक्ती मांसाहार करतो तो हट्टी असतो, तापट असतो. आणि म्हणून शक्य होईल तेवढं मांसाहार टाळायचा प्रयत्न करा. आता ताई, म्हणून आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्हाला खायची इच्छा होईल त्यावेळी स्वामींचा चेहरा समोर आणा. आपोआप तुमच्या मनात
मनात जी काही खाण्याची इच्छा आहे ती दूर होईल. आणि ज्यावेळी खायची इच्छा होईल ना ताई, आता एका ताईंचा प्रश्न होता की ताई खूप म्हणजे मी आज ठरवते की खायचं नाही पण इच्छा होते, काय करायचं. तर बघा, ज्यावेळी आता मी पहिल्यांदा सांगितलं की प्रत्येकाचा स्वभाव असतो, प्रत्येक माणूस वेगळा आहे. मग काय करायचं बघा, लांब कसं ठेवायचं. आणि शक्यतो आपण कुणी नसतो, ज्या अर्थी तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात त्या अर्थी तुम्ही मांसाहारापासून सुद्धा लांब होणार, हे शाश्वत सत्य आहे, लक्षात घ्या. तुम्ही जितकी सेवा कराल, जितकं महाराजांची एकरूप व्हाल, खऱ्या अर्थाने एकरूप व्हाल, त्यावेळी आपोआपच तो मांसाहार तुमच्याकडून सोडला जाईल आणि तुम्हाला खाण्याची इच्छा पण होणार नाही. पण कधी, ज्यावेळी महाराजांशी तुम्ही खऱ्याने म्हणजे एकरूप व्हाल, स्वामींशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचणार नाही, एक दिवस ही सेवा केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, एक दिवस जरी सेवेत खंड पडला तरी तुम्हाला ती तळमळ लागून राहील की माझी सेवा चुकली. अशा वेळी जर अशा पद्धतीने तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींशी एकरूप व्हाल, त्यावेळी मांसाहारसुद्धा तुम्हाला असा किरकोळ वाटेल. म्हणजे ज्या गोष्टीविषयी तुम्ही राहू पण शकत नव्हता, ती गोष्ट तुम्हाला आता खराब वाटायला लागेल किंवा घाण वाटायला लागेल, किंवा ती गोष्ट माझ्यासाठी काहीच, त्या गोष्टीचं तुम्हाला मूल्यच नाही, म्हणजे ती गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही, क्षुल्लक आहे असं तुम्हाला वाटायला लागेल. आणि त्या गोष्टीशिवाय किंवा त्या मांसाहाराशिवाय मी राहू शकते, जीवन जगू शकते, असंही तुम्हाला वाटू लागेल. तो दिवस कधी येईल, ज्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने महाराजांशी एकरूप व्हाल. म्हणजे आणि हे कधी होईल की रोज तुम्ही सेवेत सातत्य जर ठेवलं, रोज महाराजांची सेवा करायला लागलात, मनापासून सेवा करायला लागलात, तर हा चमत्कारसुद्धा नक्की घडतोच, लक्षात घ्या. आणि जो व्यक्ती महाराजांशी एकरूप होतो त्याला मांसाहार हा म्हणजे करूच वाटत नाही. कितीही घरात जरी आणलं किंवा समोर जरी ठेवलं तरी ती खाण्याची इच्छा होत नाही, कारण स्वामींशी तो एकरूप झालेला असतो. आणि महाराजांशी ज्यावेळी मांसाहार त्याला दिसेल त्यावेळी महाराजांचा चेहरा त्याच्यासमोर येईल आणि कुठेतरी ही चुकीची गोष्ट आहे हे त्याच्या लक्षात येईल आणि तो खाणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही ज्यावेळी स्वामींशी एकरूप व्हाल त्यावेळी म्हणजे ना की एखादी चुकीची गोष्ट सुद्धा महाराज तुमच्याकडून घडून देत नाहीत, एवढं लक्षात घ्या. चुकीची गोष्ट घडू देत नाहीत. आणि ज्यावेळी म्हणजे असं वाटेल की म्हणजे आता समजा तुमच्या घरात मांसाहार आहे, तर तुम्ही आधी खात होता, पण आणल्या म्हणजे आधी तुम्हाला काय वाटायचं नाही, स्वामींची सेवा करूनही तुम्ही खात होता वगैरे, पण एका पॉईंटला असं होतं की तुमच्या घरात आणलं ते, आणि आणल्या दिसल्या जर तुमच्या मनात असा विचार आला की नाही बाबा, मी स्वामींची सेवा करते, महाराजांचं मला आज सेवा करायची आहे आणि हे कुठेतरी चुकीचं आहे, महाराज बघतायत, असं ज्यावेळी तुमच्या मनात येतं ना त्यावेळी तुम्ही महाराजांशी एकरूप झालात, लक्षात घ्या. आणि त्यावेळीच तिथूनच सुरुवात होते स्वामी लीलेला, आणि तेव्हापासूनच तुमचा मांसाहार हा सुटतो, लक्षात घ्या. म्हणजे हळूहळू कोविने तो सुटतो. आणि एक दिवस असा होतो की तुम्ही पूर्ण शुद्ध शाकाहारी होता, आणि खरंच खूप चांगला आहे, लक्षात घ्या. जो व्यक्ती मांसाहार करतो तो खरंच म्हणजे इतका तळतळाट तो घेत असतो, इतकं पाप तो करत असतो की खूप मोठं पाप आहे, लक्षात घ्या. एखाद्या जीवाला मारून जर तुम्ही खात असाल तर ते खूप मोठं पाप आहे. शेवटी आपण सेवा करतो. आता हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आता ताई आमच्या घरात आणतात, मग मी सेवा करते, मी खात नाही, ठीक आहे, पण आमच्या घरात आणतात, तर बघा आपण काय कोणी देव नाही आहे की आपण एखाद्याला बदलू शकेन किंवा एखाद्याला त्याच्यावरती हक्क गाजवू शकेन. शेवटी तो त्याचं आयुष्य आहे, तो काही करू दे. आपण खात नाही ना, आपण खायचं नाही. आपण सेवा करतो आहे ना, तर आपण म्हणजे अजिबात त्या तिकडे बघायचं पण नाही. पण आता ताई आमच्या घरात आणतात, मग ते करून द्यायला लागतं वगैरे. हां ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरातील एकमेव अशी व्यक्ती आहे जी स्वयंपाक करता, दुसरं कोणी करणारं पण नाही आहे तुमच्या घरामध्ये, तुम्ही करून द्या, काही हरकत नाही. शेवटी त्यांचा तळतात ते, मग कुठेतरी ह्यामध्ये वाद होतात, लक्षात घ्या. हां तू स्वामींची सेवा करतेस, मग आम्ही खायचं नाही का, मग आम्हाला करून देणार नाहीस का, मग ते कुठेतरी वाद होतात. मग ही लेडीज काय म्हणते, नाही मी करून देणार नाही, मी करते, मग कुठेतरी ते वाद होतातच, लक्षात घ्या. म्हणजे शेवटी वाद नको घरात. आणि शेवटी बघा, तुम्ही ज्या अर्थी सेवेत आलाय तुम्ही मांसाहारापासून लांब राहिला ना, आणि महाराजांनी तुम्हाला लांब केलं आहे त्याच्यापासून, म्हणजे चुकीच्या गोष्टीपासून महाराजांनी तुम्हाला लांब केलं आहे. पण त्या व्यक्तीला देखील एक वेळ अशी येईल, तो व्यक्ती देखील त्या मांसाहारापासून लांब होईल. फक्त त्याची योग्य वेळ आली पाहिजे, आणि एक दिवस तोही येईल. फक्त आपण त्यांच्यावर हक्क गाजवायचा नाही की मी खात नाही ना, मग तुम्ही पण खायचं नाही. ते खाऊ देत, करू देत, काही करू देत, शेवटी त्यांना करून द्यावं लागतं, तुम्ही द्या करून.
हातपाय स्वच्छ धुवा आणि तुमची सेवा करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर घरात असेल, ज्या दिवशी घरात नॉनव्हेज असेल तर त्या दिवशी सेवा आधी लवकर करा. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात कधी असतं, कोणत्या दिवशी असतं, तर त्या दिवशी लवकर उठा, सेवा करा, पूजा करा आणि मग तुम्ही जे काही आहे ते घरात तुम्ही करून द्या त्या लोकांना. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आंघोळ करून सेवा करा. असं करा. म्हणजे ज्या दिवशी घरात असतं ना त्या दिवशी आता म्हणजे कधी ज्या दिवशी तुमच्या घरात असेल त्या दिवशी लवकर सेवा करा. नाहीतर असं करू नका की तुम्ही करून दिला आहे, कुठेतरी आपला हात लागतो ना, मग आपण त्या ग्रंथाला हात लावतो. शेवटी आपण हात धुतलेले असतात पण कुठेतरी आपल्याला पण ते चुकीचं वाटतं. म्हणून शेवटी आपल्याला इथे यायचं असतं, महाराजांच्या मूर्तीला, फोटोला आपला हात लागतो, ग्रंथाला हात लागतो. आणि शेवटी हे इतके पवित्र ग्रंथ आहेत की याची आपण तुलना कशाचीच करू शकत नाही. त्याच्यामुळे याचा अपमान होईल असं काही करू नका. तुम्हाला करून द्यावं लागतं ना, ठीक आहे, तुम्ही करून द्या. म्हणजे आधी सेवा करा, पूजा करा, तुमचं जे काही सेवा आहेत त्या सगळ्या करून द्या आणि मग तुम्ही ते मांसाहार तुम्ही म्हणजे करून देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बदललं आहे ना, तुमच्या घरातील देखील नक्की बदलतील. फक्त आपण त्यांच्यावरती हक्क गाजवायचा नाही किंवा मी खात नाही तुम्ही खायचं नाही असं कधी म्हणायचं नाही. तुमच्या म्हणजे बघा, त्यांचा तळतळाट घेऊन तुम्ही जर सेवा करत असाल, आता त्यांनी एखाद्या वेळेस ते खात आहेत आणि तुम्ही करूनच नाही दिलं, मग ते वाद होणार. ठीक आहे, ही पहिली गोष्ट झाली. आणि त्यांची इच्छा कुठेतरी हे होणार मग म्हणजे आणि इकडे तुम्ही सेवा करणार. एखाद्याची इच्छा मारून जर तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवासुद्धा फलित जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणून सेवा करताय तर अशा गोष्टी पण करू नका की दुसऱ्याचा तळतळाट आपल्याला आपण ओढावून घेऊ. ठीक आहे, ते खातात, खाऊ देत, त्यांचंही काय करू देत, त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं जीवन आहे, महाराज त्यांच्याकडे बघून घेतील, आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त आपण सेवा करत असताना पवित्र मनाने, शुद्ध अंतकरणाने, पवित्र शरीराने सेवा करायची. कळलं? त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आता ताई ज्या दिवशी घरात आता मी तेच आत्ता सांगितलं. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मांसाहार करून म्हणजे सेवा करून मांसाहार केला तर चालतो का? आता बघा, आज सकाळी मांसाहार केला आहे, मग संध्याकाळी स्वामींची सेवा केली तर चालते का? अशा पण कमेंट्स येतात. म्हणजे मला विचारच करत नाही की असं लोकांना लिहू तर कसं वाटतं. म्हणजे खरंच सांगते, हे पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. तुम्ही जर मांसाहार करून इथं महाराजांच्या समोर येऊन बसत असाल, कुठलीही सेवा करत असाल, तर ती सेवा कधीही फलित तुमची होणार नाही. मी महाराजांच्या समोर बसून सांगते. तुम्ही खाताय, ठीक आहे, खा, पण खाऊन जर इथे येऊन बसून सेवा करत असाल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. बघा, एखाद्या वेळेस आता तुम्ही जर सेवा करून म्हणजे लवकर उठा, सेवा करा, तुमचे जे काय, त्याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही काही करा, खा, दुसऱ्या दिवशी उठून परत सेवा करा. पण आधी 12 वाजता खाल्ला आणि 1 वाजता इथे सेवा करायला आला तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही किंवा ही पूर्णपणे चुकीचीच आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, आता ती ज्या दिवशी म्हणजे मांसाहार असतो घरात, त्या दिवशीची जर सेवा खंडित झाली किंवा चुकली तर काय करायचं? तर बघा, आता एखाद्या वेळेस नित्य सेवा चुकते आपली, मग मांसाहार घरात असल्यावर सेवा चुकते, तर काय करायचं? तर दुसऱ्या दिवशी आता आज कुठला दिवस आहे, तर आज 3 अध्याय वाचायचे होते. मग दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी तुमची सेवा खंडित झाली का? तर घरात मांसाहार होता, पाहुणे वगैरे आले, जे काय असेल ते, मग त्या दिवशी सेवा खंडित झाली. मग त्या दुसऱ्या दिवशी काय करायचं? तर दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीची आधी सेवा करायची. म्हणजे आता 1, 2, 3 पहिले 3 अध्याय वाचायचे, म्हणजे आदल्या दिवशीची, म्हणजे आजची सेवा करायची. आणि मग दुसऱ्या दिवशीची म्हणजे त्या दिवशीची सेवा तुम्हाला करायची. म्हणजे 6 अध्याय तुम्हाला वाचायचे, म्हणजे आदल्या दिवशीची सेवा आणि दुसऱ्या दिवशीची सेवा, अशी 6 अध्याय तुम्हाला एकूण वाचायचे आहेत. कळलं? त्याच्यामुळे अशा प्रकारे सेवा, एखाद्या वेळेस खंडित सेवा झाली तर अशा प्रकारे सेवा करायची. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न जो होता, तर संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार पाळावा का? तर हो, संकल्पयुक्त सेवा ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी मांसाहार हा पाळलाच गेला पाहिजे. संकल्पयुक्त सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे नियम म्हणजे मांसाहार आणि परान्न. ब्रह्मचर्या, ज्यावेळी आपण संततीप्राप्तीसाठी सेवा करत असतो त्यावेळी ब्रह्मचर्या पाळायची गरज नसते. पण एखादी अशी सेवा असते, मग दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ असतील किंवा काही म्हणजे इतर काही सेवा असतील देवीच्या वगैरे, त्यावेळी किंवा गुरुचरित्र पारायण असेल किंवा नवरात्रीमधल्या ज्या काही सेवा असतात, त्या सप्ताहातील काही सेवा असतात, त्या सेवाला ब्रह्मचर्य हे पाळावंच लागतं. पण इतर खूप दिवसाची तुमची सेवा आहे, ब्रह्मचर्या
म्हणजे संततीसाठी तुम्ही सेवा करताय, तर त्या सेवेमध्ये मांसाहार आणि परान्न हे कडकडीत वर्ज्य करायचं. मग तुमची कितीही दिवसाची सेवा असो, मांसाहार हा कडकडीत वर्जच पाहिजे. कळलं? तुमची 108 दिवसाची सेवा असो, 51 दिवसाची असो, 21 दिवसाची असो, 5 दिवसात, जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केला आहे, 11 दिवसाचे असो, तेवढे दिवस तुम्ही मांसाहार करायचा नाही. आता त्या संकल्पयुक्त सेवेमध्ये म्हणजे आता तुम्ही 108 दिवसाचा संकल्प केला आहे, मग 108 दिवस तुम्ही खाणार नाही, ठीक आहे, तुम्ही खाणार नाही. पण त्या 108 दिवसामध्ये घरात आणलं तर चालतं का? तर हो, तुम्ही म्हणजे आणून दिलं तर चालेल, म्हणजे आणू देते, तुम्ही करून द्या, करून दिलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण 108 दिवस तुम्ही खायचं नाही. कळालं? हा सगळ्यात महत्त्वाचा नियम. आणि तुम्ही कुठलीही सेवा करा संकल्पयुक्त, हा नियम लागूच आहे. कळालं? लागूच आहे. त्याच्यामुळे कितीही दिवसाची सेवा असली तरी मांसाहार हा कडकडीतच वर्ज्य पाहिजे. कळालं? तर अशा प्रकारे मांसाहार करणं पूर्णपणे चुकीचं आहे, लक्षात घ्या. आणि मी खरं सांगू का, मांसाहारापासून लांब कसं राहायचं? खरं तर मी मगाशी पण सांगितलं की मांसाहारापासून लांब बऱ्याच त्यांच्या अशी इच्छा आहे की त्यांना म्हणजे मांसाहार सोडायची इच्छा आहे, सेवा करायची इच्छा आहे, पण मांसाहार सुटत नाही. म्हणजे स्वभाव असतो, मी पहिल्यांदाच सांगितलं की स्वभाव असतो किंवा सुटत नाही एखाद्या वेळेस. काय करायचं? तर त्यावेळी काय उपाय करायचा किंवा काय असा विचार करायचा? तर बघा, ज्यावेळी तुमची इच्छा होईल ना खायची, त्यावेळी नामस्मरण करायचं. म्हणजे आता एखादा असा आवडता पदार्थ असतो, ते खायची खूप इच्छा असते, त्यापैकीच एक मांसाहार. तर तुम्ही कट्टर खाणारे असाल किंवा आठवड्यातून एकदा दोनदा तरी लागतंच किंवा असं काही तर म्हणजे खावायची इच्छाच होते, त्यावेळी काय करायचं? पण सोडायचं पण आहे, तो मांसाहारापासून आपल्याला लांब पण राहायचं. मग काय करायचं? तर ज्यावेळी खायची इच्छा होईल ना, त्यावेळी मनापासून नामस्मरण करायचं, स्वामींचा चेहरा समोर आणायचा, स्वामींना प्रार्थना करायची की महाराज, मला या चुकीच्या गोष्टीपासून लांब ठेवा, मला जास्तीत जास्त तुमची सेवा करायची. आणि जसं तुम्ही सारखं प्रार्थना कराल किंवा ज्यावेळी खायची इच्छा होईल त्यावेळी नामस्मरण कराल. खरं मी म्हणजे हे सांगते का, तर तुम्हाला खरंच मनापासून जर आतून वाटत असेल की नाही मला सोडायचं आहे, त्याच व्यक्तीने हे करा. नाहीतर उगाच असा काही प्रयत्न करायला जाऊ नका, नाही तुमच्या हातून घडणार पण नाही ते, आणि उगाच महाराजांना पण असं अपमानित नको. त्याच्यामुळे खरंच जर आतून तुमची खूप प्रबळ इच्छा आहे की नाही मला सोडायचंच आहे, मांसाहार सोडायचं, त्यावेळी हा विचार किंवा हा प्रयत्न तुम्ही नक्की करून बघा. 100% तुम्हाला त्या गोष्टीचा तिटकारा येईल किंवा ती मांसाहार जे आहे ते घाण वाटायला लागेल किंवा नको वाटायला लागेल. आधी इतकी आवडणारी गोष्ट, इतका आवडणारा पदार्थ, पण आता एक वेळ अशी येईल की त्या पदार्थ म्हणजे तो काहीच नाही, ते नसलं तरी मला चालेल, असा एक पॉईंट येतोच ज्यावेळी तुम्ही खरे स्वामींचे एकरूप व्हाल. तर असं आहे. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं की मी अशी कोणी मोठी तत्त्वज्ञानी नाही आहे की तुम्हाला हे कराच आणि म्हणजे मांसाहार सोडाच असं मी काही सांगणार नाही. शेवटी प्रत्येकाचा स्वभाव आहे, प्रत्येकाचं मत आहे, तुमच्या इच्छेने तुमच्या स्वभावानुसार तुम्ही वागू शकता. शेवटी फक्त माझं मत सांगितलं, मी जे काही स्वतः अंमलात आणते, मी ज्या गोष्टी करते त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. तर चला, आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं होती ती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.